मित्रांनो, मिस्टर बीस्ट याने टी सिरीजला पिछाडीवर टाकत सर्वाधिक सबस्क्रिप्शन असलेल्या चॅनलचा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला आहे। यूट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राइब असलेले चॅनल आता मिस्टर बीस्ट याचं आहे। भारतीय संगीत लेबल टी सिरीजला पराभूत करून त्याने हे स्थान मिळवलं आहे। 2019 पासून टी सिरीज यूट्यूबवर सर्वाधिक सदस्य असलेले चॅनल म्हणून राज्य करत होते। पण 26 वर्षीय मिस्टर बीस्टने या वर्षीच्या सुरुवातीला वचन दिले होते की तो स्वीडिश यूट्यूबर PewDiePieचा बदला घेईल, ज्याचा 2019 मध्ये टी सिरीजने पराभव केला होता। आज मिस्टर बीस्ट याचे यूट्यूबवर 269 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत, जे टी सिरीजच्या 266 दशलक्ष सबस्क्रायबर्स पेक्षा जास्त आहेत। मिस्टर बीस्ट त्याच्या धोकादायक आणि अनोख्या व्हिडिओसाठी ओळखला जातो। अलीकडेच मिस्टर बीस्टने Amazon प्राइम सोबत बीस्ट गेम नावाच्या त्याच्या पहिल्या गेम शो साठी 5000 स्पर्धकांचा शोध सुरू केला होता। त्या शो मध्ये विजेत्यांना $5 मिलियन चे बक्षीस दिले जाणार आहे। यानंतर बघूया पुढील अपडेट। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवला आहे। भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला। कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला आणि विजय मिळवला। पहिल्यांदा निवडून आल्यामुळे कंगना यांनी पंतप्रधान मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत। सोशल मीडियावर कंगना यांनी आईसोबत काही फोटो पोस्ट केले। फोटोमध्ये कंगना आईचे आशीर्वाद घेताना दिसत आहे। बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर कंगना यांनी आता स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे। सध्या सर्वत्र कंगना यांच्या विजयाच्या चर्चा रंगल्या आहेत। त्यात कंगनाने एक पोस्ट शेअर केली असून तिथं सगळ्यांचे आभार मानले आहेत। कंगनाने ही पोस्ट शेअर करत कॅप्शन दिलं की सगळ्या मंडीच्या रहिवाशांशी दिलेल्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मनापासून आभार। हा विजय तुमचा आहे। हा विजय पंतप्रधानांचा आहे आणि भाजपावर विश्वास करा। हा विजय सनातनाचा आहे। हा विजय मंडीच्या सन्मानाचा आहे। मित्रांनो, बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि पत्नी नताशा दलाल यांना कन्या रत्नाचा लाभ झाला आहे। सोमवारी दुपारी नताशा दलाल हिला प्रसूती काळात सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यानंतर रात्री उशिरा वरुण धवन याचे वडील आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली। वरुण धवनने 4 महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला होता। या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये वरुण धवन त्याच्या पत्नीच्या बेबी बंपला किस करताना दिसत होता। लवकरच आम्ही पालक होणार असल्याची माहिती त्याने दिली होती। नताशाला 3 जून रोजी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यानंतर संपूर्ण धवन कुटुंब हिंदूजा हॉस्पिटल बाहेर दिसले। लग्नाच्या 3 वर्षांनंतर वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी एका चिमुकल्या परीचे स्वागत केले आहे। दोघांनी 24 जानेवारी 2021 रोजी अलिबागमध्ये लग्न केले होते। वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांच्या चाहत्यांकडून आणि मित्रांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मित्रांनो, बँगलोर रेव पार्टी प्रकरणात सेंट्रल क्राईम ब्रांचने सोमवारी चौकशी केली। त्यानंतर तेलुगू चित्रपट अभिनेत्री हेमाला अटक केली आहे। 19 मे रोजी इलेक्ट्रॉनिक सिटीच्या जवळ असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये रेव पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। सेंट्रल क्राईम ब्रांचने सोमवारी हेमा यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओळख लपवण्यासाठी त्यांनी बुरका परिधान केला होता आणि त्या चौकशीसाठी आल्या होत्या। दरम्यान त्याच्या जबाबात हवी ती उत्तरं न मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे। सीसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बर्थडे पार्टीच्या नावावर रेव पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। मिळालेल्या एका सूचनेनुसार सीसीबीने जागोजागी छापे मारले आणि पार्टीमध्ये सहभागी असलेल्या लोकांचे ब्लड सॅम्पल घेतले। पोलिसांच्या सूत्रानुसार ही माहिती समोर आली होती की ब्लड रिपोर्टमध्ये पुष्टी झाली की हेमा यांच्यासह 86 लोकांना अंमली पदार्थाच्या सेवनाने संसर्ग झाल्याचे आढळले। सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार पार्टीत एकूण 103 लोक उपस्थित होते। यांच्यात 73 पुरुष आणि 30 महिला सहभागी होत्या। पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान MDM गोळ्या, MDM क्रिस्टल, कोकेन, हाय एंड गाड्या, लाईट सोबत डीजे देखील जप्त करण्यात आला। पोलीस स्टेशनच्या बाहेर मीडियाशी बोलत असताना हेमा यांनी सांगितलं की मी काही केलेलं नाही, मी निर्दोष आहे। ते माझ्यासोबत काय करत आहे तुम्ही पाहिलात का? मी ड्रग्ज घेतलेले नाहीत। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत। दोन्ही बाजूंनी कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसले तरी त्यांच्या मौनाने अटकळांना आणखीच खतपाणी घातले आहे। या सगळ्यामध्ये नताशा इंस्टाग्रामवर सतत अनेक अपडेट शेअर करत असते आणि लोकांना अनेक मिक्स हिंटही देत असते। काल नताशाने घटस्फोटाचे संकेत दिले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत तिने असं काहीतरी केलं, यामुळे हार्दिक पांड्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे। नताशाने तिच्या इंस्टाग्रामवरील काही फोटो रिस्टोर केले आहेत। यात व्हॅलेंटाईन डे आणि तिच्या लग्नासारख्या खास क्षणांमधील फोटोंचा समावेश आहे। नताशाच्या या स्टेपमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मात्र अद्याप या दोघांचे फोटो गायब होण्यामागचं कारण समजू शकलेलं नाही। जेव्हा घटस्फोटाच्या अफवांनी वेग घेतला होता तेव्हा नताशाने तिच्या इंस्टाग्रामवरून हार्दिकचं आडनाव पांड्या काढून टाकलं आणि त्याच्या लग्नाचे फोटोही हटवले। दरम्यान हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याने हार्दिक आणि नताशाच्या मुलगा अगस्त्य सोबत खेळतानाचे फोटो शेअर केला होता। त्यावर नताशाने हार्ट इमोजीही कमेंट केला होता। यानंतर बघूया पुढील अपडेट। अलीकडे सलमान खानवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 शूटर्सला मुंबई पोलिसांनी अटक केली होती। त्याचवेळी इटलीतील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री वेडिंग फंक्शनला उपस्थित राहून सलमान खान भारतात परतला आणि दिल्लीतील एका महिलेमुळे तो चर्चेत आला। वास्तविक दिल्लीतील एक मुलगी सलमान खानच्या मुंबईतील पनवेल फार्म हाऊस बाहेर फिरत होती आणि त्याच्याशी लग्न करण्याची मागणी करत होती।
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दिल्लीतील एका 24 वर्षीय तरुणीने स्वतःला सलमान खानची मोठी फॅन असल्याचे सांगितले आणि ती त्याला भेटण्यासाठी पनवेल फार्म हाऊस बाहेर पोहोचली। त्यावेळी सलमान खान त्याच्या फार्म हाऊसवर नव्हता। मात्र गावकऱ्यांनी तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि मुलीच्या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले। यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन समुपदेशनासाठी एका स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिले आहे। रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे की मुलगी सलमान खान सोबत लग्न करू इच्छिते असे म्हणताना ऐकू आली। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।